ह्या ट्रीटमेंट केल्यानंतर त्याच्यामध्ये काही मुलाला म्हणजे काहीच साईड इफेक्ट्स नसतात किंवा काही त्याला त्रास होतो का ट्रीटमेंट केल्यानंतर? हे जे कारण त्याचे स्वतःचे पेशी आहे म्हणून साईड इफेक्ट्स जे आहेत कमीत कमी असतात. त्याचे स्वतःची पेशी असल्यामुळे लॉंग टर्म इरिव्हर्सिबल किंवा खूप पुढे जाऊन त्याला काही प्रॉब्लेम होईल, तो चालता फिरता तर चालणं बंद होईल किंवा ट्युमर फॉर्म होईल, हे असं अजिबात नाही होणार, कारण हे त्याचे स्वतःचे पेशी आहे. ट्रीटमेंटच्या वेळेस काही काही मुलांना होऊ शकतं, कारण एक सुई आपण टाकतोय, आपण भूल देतोय, तर थोडंसं दुखणं ज्या जागी आपण काढलेलं आहे, बोन मॅरो किंवा इंजेक्ट केलेलं आहे तिथे दुखू शकतं किंवा एक हेडेक होऊ शकतं, जे ट्रीटमेंट नंतर 2 ते 4 दिवसात हे होऊ शकतं. थोडं व्हॉमिटिंग, काही मुलं थोडं हायपर ॲक्टिव्ह होतात. ज्या मुलांना कधीही फिट्स आलेले असतील किंवा त्यांना झटके आले असतील किंवा एपिलेप्सीचा प्रॉब्लेम असेल किंवा त्यांच्या EEG मध्ये काही आपल्याला प्रॉब्लेम दिसत असेल, अबनॉर्मॅलिटी दिसत असेल, तर या मुलांमध्ये 3 ते 6% चान्स आहे की त्यांना ट्रीटमेंट नंतर फिट येऊ शकते किंवा एपिलेप्सी सीझर येऊ शकते. ते यायला नको म्हणून आपण पहिलेच औषध देतो आणि औषध दिल्याने आपण ते जी संभावना आहे 3 ते 6%ची ते 3%पेक्षा कमी होऊन जाते. तर हे एकच एक पॉसिबिलिटी आहे, पण औषध दिल्याने ते पण आपण जे दुष्परिणाम आहेत ते आपण कमी करू शकतो. तर लॉंग टर्म जे आपण सगळ्यात पहिले पेशंट जो ट्रीट केला आहे तो ऑलमोस्ट 15 वर्ष आधी केला आहे आणि 15 वर्षानंतर तो चांगला आहे, तो 25, 26, 27 वर्षाचा आहे, तो व्यवस्थित आहे, तो स्वतः सगळे घराचे कामं करतो आणि तो आपल्या घरचे आईला मदत करतो ते, आणि तो 10वी 12वी पास पण झालेला आहे. तर हे जे आहे लॉंग टर्म, कारण त्याचे स्वतःचे ऑटोलॉगस अडल्ट स्टेम सेल्स आहे, स्वतःचे शरीरातून काढलेली पेशी आहे, तर याच्यामध्ये साईड इफेक्ट किंवा नुकसान नाही.